आपल्या लाडक्या प्राण्यांची करामती शॉर्ट व्हिडिओ वेगळ्या अंदाजात लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। मी हाय बबल्याची मैत्रीण। मी भटकत इकडं आले आणि बबलू बरं खेळायला लागले आणि बबलूनी मला इकडं वर घेऊन आला आणि इकडे बबलूची मालकीण आई खूप चांगली आहे। तिने आम्हाला बघून मस्त दूध ठेवलं प्यायला। खरंच ह्या जगामध्ये चांगले लोक आहेत त्याच्यावर विश्वास होत नाही। आणि मी मस्त दूध पिऊन घेतलं आणि मी आता इथेच बबलू बरं खेळत असते। आता खूप छान। आता ग बया काय म्हणावं कजरीला, कसा काय वास लागतो काय माहिती कजरीला। आलीच बाई कशी बसली आहे। हो ना ग चिंकी, बघ ना कशी टपूनच बसली आहे बाई ती। आता बघ ती सगळं काही खाऊन टाकेल, आपल्याला काही ठेवणार नाही। नाही ग अनन्या, तिला द्यायचंच नाही ग आपण खायचं। पण मालकीणीला कोण समजवणार, जाऊ दे तिला पण खाऊ दे, तिला पिल्ल आहेत ना म्हणून ती मालकीण आहे तिला खूप लाड करते। आपण काय बोलणार। ठीक आहे ग चिंकी, तू बरोबर बोलतेस। जाऊ दे सोड, बसली बघ कशी वाट बघत। जाऊ दे खाऊ दे तिला पण, आपण नंतर खाऊ वाटलं। चंदा है तू मेरा सूरज है तू, मेरी आँखों का तारा है तू। बबलू हमारी मालकिन हमें कुछ खाना दे रही है अच्छा सा, तू भी खा लेना। उसके पहले मैं तुम्हें फ्रेश करती हूँ बबलू, उसके बाद बाहर खेलने जाना। लेकिन हमारे खेल की वजह से किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए, इस बात का जरूर ख्याल रखना मेरा प्यारा बबलू। तू खेले खेल कई, मेरा खेल खिलौना है तू। माझी मालकीण आई लई चावली, कुणी बी आलं ना आमच्या सारखं दारात का लगेच त्यांना दूध काय असेल तर दे देते। आणि काय लोक तर असे असतात ना शिळी चपाती सुद्धा देत नाही, हाकलून लावतात। स्वप्नांनो रात्रीचं नका येऊ, दिवसा येत जावा। आम्ही रात्रीचं नाही झोपत, आम्ही दिवसा झोपतो। तर रात्रीचं नका येऊ स्वप्नांनो, दिवसा या। अरे बबल्या तुला शाळेत नाही जायचं का? नाही मामा, मला आज खूप कंटाळा आलाय, मी आज शाळेत नाही जाणार, मला झोपू दे ग मामा। अरे कंटाळ्याला काय झालंय तुला, काय तू रातभर मोबाईल बघत होतास का? नाही मामा, मी मोबाईल नव्हता बघत, मी गेम खेळत होतो। काय गेम? पबजी खेळत होता? नाही नाही मामा, पबजी खेळ चांगला नसतो मला माहिती आहे, मी असा साधावाला गेम खेळत होतो। साधा तरी गेम कशाला खेळायचा, पबजी पण नाही खेळायचं, साधावाला पण गेम नाही खेळायचं। आणि हे काय काय करतोय तू, उठ लवकर। नाही मामा, तू लाईट बंद कर ना, माझ्या डोळ्यावर येते। बाई काय प्रकार, हा तर मोबाईल घेऊनच झोपलाय। काम झाल्यावर झोपण्याचा आनंदच वेगळा आहे बाबा, नाही तर काम टाकून असं झोपलं की कुणी आलं का म्हणावं लागतं बाई माझं डोकंच लई दुखते, मला तर कामच होत नाही, उगीच बहाणा करावा लागतो। आता काम तर माझे सगळे झालेत, आता कुणी आलं तर काय बहाणा करायची गरजच नाही, शांतपणाने झोपते। सारखं सारखं झोपून राहिलं की आम्हाला आळशीचा टॅग देतात, त्यापेक्षा अरे अरे काऊ दादा, कावल्यावर बसून काय करतोस, काय चाललंय तुझं काऊ दादा? आमचं जेवण खातोय। ए बबल्या गप रे, तुझं जेवण मी कशाला खाऊ, इकडे ठेवलंय आमच्यासाठी म्हणून मी आलो खायला। नाही नाही काऊ दादा, ते आमचं जेवण आहे, खाऊ नकोस, नाहीतर। ए कावळ्या, का रे माझ्या बबल्याला बोलतोस, हा स्वतःला लई शहाणा समजतोस का काऊ दादा? चल चल निघ इकडून, आमचं जेवण आहे, खायचं नाही। माझ्या बबल्याचं जेवण माझं जेवण खातो। मामा मामा थांब थांब, मी पण बोलतो काऊ दादाला ना, हाकलतो इकडून मी, आपलं सगळं जेवण खातो। ए काऊ दादा जा ना, कशाला आम्हाला सतवतो रे, आमचं जेवण नको ना खाऊ, बाकीच्या पण गावांना बोलवतो। मामा गेला काऊ दादा, चल मी जातो। आम्ही ऐकलंय की पालघर मध्ये आमच्या सारखाच कावळा व्हायरल झालाय म्हणे। आम्ही पण तसं मान सन्मानी बोलायचा लय प्रयत्न करतो, पण कधी कधी आम्ही काय 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 करतो, पण आमच्याकडे बाई कुणाचंच लक्ष जात नाही, आम्ही कसं व्हायरल होणार। चला काय कावल्यावर पडलेलं असतं ते आम्ही खातो आणि आशीर्वाद देतो आणि निघून जातो। ही मांजर तर लई चाप्टर आहे, आम्हाला काय खायला टाकले तर बघायला आली वरती डायरेक्ट।
आम्ही खायचं का नाही का उपाशी राहायचं? हा आम्हाला खायला देतात ते बी हल्ला बघवत नाही या मांजरांना. मालकी नाही तर कधी कधी खायला द्यायची, आता तर रोजच खायला द्यायला लागली. काय रुबाब चाललाय या कावळ्याचा ना, बी कावळा येतोय सारखंच खायला सुटल्यावानी येतोय.